मंचावर उपस्थित महेंद्र ठाकूर साहेब, प्रल्हाद पाटील साहेब, दीपक शेठ, निलेश म्हात्रे साहेब, मोरे मॅडम, औषध पाटील साहेब आणि इथे उपस्थित सर्व मित्र हो, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, हे सर्व ज्येष्ठ लहान मित्र, आपण आज जनविकास जनसंवाद दौरा या उद्देशाने भेटतोय. आपल्याला ठाऊक आहे की आता पेड विधानसभा मतदारसंघ, ज्याच्यामध्ये संपूर्ण पेड तालुका, संपूर्ण सुधागडपाली तालुका आणि बहुतांश रोह्याचा देखील भाग येतो. आणि ह्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघामधल्या समस्यांवरचं समाधान आणि ह्या विभागामध्ये आपण येत्या कालावधीमध्ये कुठल्या प्रकारच्या कामांना सुरुवात करायला पाहिजे या संदर्भात चर्चा करणे, लोकांपर्यंत निवेदन ठेवणे, त्यांच्या समस्या ऐकून घेणे, त्यांच्या सूचना ऐकून घेणे, हा या जनविकास जनसंवाद दौऱ्याचा उद्देश आहे. आज इथे फार मोठं भाषण मी करणार नाही, का तर माझी अपेक्षा आहे की आपल्यापैकी आपण तरी समजा इथे एका विशेष संख्येमध्ये असतो तरी आपल्यापैकी काही लोकांना ज्या सूचना करायच्या असतील, काही म्हणणं मांडायचं असेल, काही प्रश्न विचारायचे असतील तर ते बिनधास्त विचारा. याला मी भाषणाचं स्वरूप जास्त देणार नाही, पण संवादाचं स्वरूप आपण द्यायचा प्रयत्न करू. तर मी आज थोडं मोजकच बोलेन. आपल्याला पहिल्यांदा तर एक गोष्ट समजायला पाहिजे. आता बऱ्यापैकी औषध पाटील साहेबांनी त्यांच्या दुबारदार भाषणाच्या शैलीमध्ये आपल्याला गेल्या 100 वर्षाचा आपल्या विभागाचा इतिहास आपल्यासमोर मांडला. वाशी वडाव विभाग हा कसा महाराष्ट्रामध्ये कृतीशील राहिलेला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रासाठी सुयोग्य बदल आजपर्यंत घडवून दिला आणि त्याच प्रकारची विचारशैली नेहमीच या भागामध्ये आहे. मला आठवतं की मी माझ्या मामाच्या गावी मंत्रीवाडीत जायचो. अनेक इथले या विभागातले, वाशी वडाव विभागातले अनेक कार्यक्रम मी त्यावेळेला पाहिलेले आहेत, अनुभवलेले आहेत आणि दरवेळेला मला ही गोष्ट पाहायला मिळाली की ह्या विभागातला जो काही वर्ग आहे, जी काही ग्रामस्थ आहे, जनता आहे, ही एक बुद्धिजीवी जनता आहे. पेड विधानसभा मतदारसंघाचं सर्वात जास्त समस्यांवरती कोणी प्रश्न विचारले असतील, प्रश्नांबाबत आपुलकी दाखवली असेल आणि त्याला आंदोलनाचं स्वरूप आणलं असेल तर ते ह्या विभागाने केलेलं आहे. आणि अशा विभागामध्ये जेव्हा आपण बोलतोय त्यावेळेला आपल्याला हे अभिप्रेत आहे की समस्यांवरती समाधान सुचण्याची देखील संकल्पना बहुतांशी सर्वांमध्ये, अनेकांमध्ये आहे. आणि असं असताना आपल्याला अनेक वेळा अनेक अभिप्रेत इतिहास जो त्यांनी सांगितला, ज्याच्यामध्ये अनेक समस्यांवरती समाधान आपण इथे काढलेलं आहे. पण काही ज्या समस्या ज्या आज आपल्यावरती आहे, ज्याचा मला उल्लेख करावा असं वाटतो, जे की आज जेव्हा मी अनेक वेळा बोललेलो अनेक सभांमध्ये की मी माझ्या मामाच्या गावी जातो तर मला पूर्वी चालत कच्च्या छोट्या बांधावरला जायचो आणि आता फक्त थोडीशी त्याची रुंदी वाढून गाडी जाणारा कच्चा रस्ता आहे. पण ह्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर पायाभूत सुविधांचा विकास विशेष झालेला नाही. आज देखील अनेक ठिकाणी तुम्हाला रस्ते देखील बनलेले नाहीत, पाण्याची सुविधा तर बिलकुल झालेली नाही. बरेचसे ग्रामस्थ हे अजून देखील पावसाळ्यात जे जमा केलेलं पाणी आहे ते वर्षभर वापरतात अशी परिस्थिती आहे. अशा प्रकारचा आपला भाग, जिथून मला वाटतं धनंजयच्या खाडीच्या टोकावरून आपल्याला मुंबई दिसते, इतक्या आपण हाकेच्या अंतरावरती असताना देखील आपल्या इथे पायाभूत सुविधांचा इतका अभाव. याचं सर्वस्वी कारण काय? तर याचं कारण आहे की गेल्या 20-25 वर्षामध्ये इथे ज्या प्रकारचं निष्क्रिय नेतृत्व राहिलेलं आहे त्यामुळे आपल्याला अजूनपर्यंत पायाभूत सुविधांचा देखील समस्या सोडवता आलेल्या नाही. असं असताना आपण जेव्हा आज 2024 मध्ये जिथे जागतिकीकरण आणि शहरीकरण याची लाट इतक्या मोठ्या प्रमाणात, लाट नाही तर त्याचा सुनामी म्हणावा लागेल, इतक्या मोठ्या प्रमाणात येते की जेव्हा आपल्या समोरची आव्हानं दिवसेंदिवस वाढत आहेत. आव्हानं काय? तर आज आपण पाहतो की मुंबईचा विकास झाला, मुंबई अपुरी पडायला लागली म्हणून नवी मुंबईचा विकास झाला. आज नवी मुंबईच्या पुढे आज आपण तिसऱ्या मुंबईत आहोत.
तिसऱ्या मुंबईचा सुरुवात कुठून होते तर आज जेव्हा या वर्षी माननीय पंतप्रधान जेव्हा आपल्या इथे आले होते आणि त्यांनी अटल सेतूचा लोकार्पण सोहळा केला त्यावेळेला त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला की आज साऊथ बॉम्बे मध्य मुंबई जी देशाचं फायनान्स कॅपिटल आहे ही आज ह्या उलटपेठ पासून जवळ आलेली आहे आणि त्यामुळे इथे विकासाची गंगा वाढणार आहे आणि ह्या खाली येणारे जो काही प्रदेश आहे इथे ही तिसरी मुंबई बनणार आहे. ही तिसरी मुंबई कुठे बनते तर ही तिसरी मुंबई बनते उरण पनवेल पेठ खालापूर काही अंशी अलिबाग आणि तुमच्या कर्जतवर देखील बनणार आहे. अशा प्रकारे ही जी काही बाधित होणारी 400-500 गावं जी आहेत ज्याच्यामध्ये ही तिसरी मुंबई बनणार आहे तिथे आपल्याला काय शेतकरी म्हणून अभिप्रेत असतं तर आपल्याला शेतकरी म्हणून हेच अभिप्रेत असतं की हा जो काही विकास होणार आहे हा आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आपल्यासाठी सुयोग्य असावा हे अभिप्रेत असतं. पण आजपर्यंत घडलेलं काय तर आजपर्यंत आपण मुंबईमध्ये पाहतो आपण नवी मुंबईमध्ये पाहतो पण तिथे जो स्थानिक समाज होता त्या स्थानिक समाजाचा पूर्णपणे नाश झालेला आहे. आज आपल्याला मुंबईमध्ये आपला जो पूर्वीचा स्थानिक समाज होता तो शोधून पण सापडत नाही. नवी मुंबईमध्ये आपली काही गावठाणं आहेत पण आज त्या गावठाण्यांची अवस्था काय तर तिथे अशा प्रकारची घरं बांधली गेलेली आहेत बऱ्याच वेळेला त्यांना झोपडपट्ट्याच म्हणता येईल की जिथे 2 व्हीलर पण आज जात नाही. आज अशा प्रकारे विकास जेव्हा होतो त्यावेळेला विकासाला तुम्ही डोलेजंग इमारतीचं स्वप्न बघता आणि आजूबाजूला विकास होतो पण त्या गावठाणांमध्ये झोपडपट्ट्या बघता आज या विकासामध्ये आपण आपली अस्मिता जपू शकलोय का तर नाही. तिथला जो समाज होता मगाशी जोशी पाटील साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये उदाहरण सांगितलं आपल्या सगळ्यांना 12.5% जो लढा लढला गेला त्यावेळेला दिबा पाटलांनी जो हा प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळेचे नेते खरोखर हसत होते की जी जमीन विकत घेतली आहे प्राधिकरणाने प्रशासनाने त्याच्यामध्ये तुम्हाला आता नव्याने तुम्ही काहीतरी मागणी करताय की कसं काय सरकार मान्य करेल अशा प्रकारची चेष्टा चालली होती. पण आपणच सर्व ग्रामस्थांनी आपणच सर्व समाजाने तिथे लढा दिला आणि ती मागणी ती पूर्ण करून घेतली. आज त्यामुळे नवी मुंबईतले जे स्थानिक समाज आहेत ते काही प्रमाणामध्ये आपल्याला तिथे दिसून येतात. त्याचं कारण फक्त आणि फक्त की 12.5% स्कीम आहे त्यावेळेला ज्या प्रकारची दूरदृष्टी त्यांनी दाखवली आणि त्यावेळेला झालेली जी चूक होती चूक काय होती तर आपण आपल्या जमिनी शासनाला दिल्या आणि एकदा जेव्हा आपण जमीन आपली शासनाला देतो आपलं अस्तित्व शून्य होऊन जातं आणि त्यामध्ये बदल करता येत नाही पण तो बदल थोड्याफार प्रमाणात आपण घडवतो. आज त्याच प्रकारची लाट आपल्या इथे आलेली आहे आपल्या इथे ते संकट आलेलं आहे आपल्या इथे आव्हान आलेलं आहे आणि बहुतांशी आपल्या इथल्या नेतृत्वाला त्या आव्हानाची समज पण नाही. आपण जर आज कोणाला विचारलं हा MMRDA प्रकल्प काय तर आपल्या नेत्यांना नेतृत्वाला हे सांगता येत नाही की हा MMRDA प्रकल्प काय याच्यामध्ये होणार काय सांगता येत नाही. आज जेव्हा हा प्रकल्प आलेला हा प्रकल्प काय हा प्रकल्प आहे NTDA न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून MMRDA ला तिथे घोषित करण्यात आलेलं आहे. त्यांची प्राधिकरण म्हणून 124 गावांमध्ये नेमणूक करण्यात आली. कारण काय देण्यात आलं की आता अटल सेतू बनलेला आहे अटल सेतूवरनं गाड्या येणार त्या गाड्या आजकाल कमी प्रमाणात आहेत तर तिथे वापर वाढायला पाहिजे म्हणून इथे शहराचा विकास व्हायला पाहिजे जागतिकीकरण होतंय शहरीकरण व्हायला पाहिजे आणि तो शहरीकरण होईल तर मग आमच्या अटल सेतूचे पैसे जे आहेत ते कव्हर होतील नाहीतर मग आमचे अटल सेतूचे पैसे कव्हर होणार नाही त्याला टॅक्स मिळणार नाही तर त्याचा खर्च कसा काढणार हे कारण देऊन त्यांनी प्रकल्प लादला. प्रकल्पाचं स्वरूप काय तर शेतकऱ्यांची जमीन ही सक्तीने भूसंपादन करून घेणे म्हणजे आज सरकारने एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बनवावा आणि त्याचा खर्च काढण्यासाठी 124 गावांची जमीन आहे ती हस्तांतरित करून घ्यावी हे जे काही त्यांचं जे कारण दाखवून ते करतात हे अभिप्रेत नाहीये हे अतिशय चुकीचं आहे. त्यांनी एखादा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बनवला तर त्याची दूरदृष्टी त्यांना असायला हवी होती. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी आम्ही संपादित करू आणि तिथे नवीन टोलेजंगी इमारती उभी राहतील आणि शहरीकरण होईल या प्रकारचा प्रकल्प आपल्याला अभिप्रेत नाही. आपण विकासाला विरोध करत नाही आपण म्हणत नाही की बाबा विकास होऊ नये विकास शहरीकरण होणारच आहे पण शहरीकरण होतं म्हणजे विकास होतो का तर नाही का तर शेतकरी म्हणून ग्रामस्थ म्हणून आज पेंटर म्हणून पेणमध्ये आजची परिस्थिती आपण समजून घ्या. पेणमध्ये जर आज तुम्ही मतदारसंघातली जनतेचा जर तुम्ही अभ्यास केलात मी जो काही यांचा डेमोग्राफिक डेटा स्टडी करतोय तर 80%हून अधिक हे ग्रामीण लोक आहेत.
जे गावांमध्ये राहतात आणि फक्त 20%च्या आतमध्ये लोक आहेत ती शहरी भागामध्ये, पेण असेल, तुमचं पाली असेल, अशा शहरांमध्ये राहतात. आज पनवेलमध्ये काय झालेलं आहे तर पनवेलमध्ये तुम्ही पाहाल तर अशीच परिस्थिती 80-20, 85-15% ही पूर्वी पेणमध्ये 15-20 वर्षापूर्वी होती. शहरीकरण ज्या झपाट्याने वाढलं, आज तिथे 85% शहरी लोक आहेत आणि फक्त 15% ग्रामीण लोक आहेत. ह्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढली, या प्रमाणामध्ये बाहेरून लोक आली, परप्रांतीय आले आणि त्या शहराचा भाग बनला. आपल्या इथे ही सुनामी येते. आपण जर तयार नसतो, आपल्याला जर याची समज नसेल तर आपण तिला रोखू शकत नाही, आपण तिच्यात बदल करू शकत नाही. आणि मग एकच गोष्ट घडते, ती म्हणजे इथे जरी दुबई सारखं मोठं टोलेजंग शहर उभं राहिलं तरी आपला स्थानिक समाज त्या शहराचा भाग नसणार. आज आपल्याला जे पाहायला मिळतं, त्या दिवशी मला वाटतं गणेशजींनी एक उदाहरण सांगितलं, कल्याण आणि या भागामध्ये जे शहरीकरण झालेलं आहे, आपला स्थानिक समाज तिथे काय करतो, मोलमजुरी करतो. आपल्याला देखील तेच करावं लागेल. आपल्या महिला तिथे मोलकणीचं काम करतात, आपल्याला देखील तेच करावं लागेल. ह्याच्यात जर आपल्याला आज बदल घडवायचा असेल तर आज हा बदल घडवण्यासाठी आपण सगळ्यांनी संघटित होण्याची गरज आहे. अनेक वेळेला मी एक छोटंसं उदाहरण सांगतो. ज्या आंदोलनाचे लढे मी गेल्या 10 वर्षामध्ये ज्याचा मी भाग बनलेलो आहे, सिडको नैना प्रकल्प असेल, ज्याच्यामध्ये आम्ही बऱ्याचशा प्रमाणामध्ये बदल घडवून आणला. मगाशी निलेशजींनी जसं सांगितलं की 224 गावं त्याच्यामध्ये होती, की आज फक्त 95 गावं आहेत. बाकी सगळी गावं त्याच्यातनं वगळण्यात आली. पेणमधली 80 गावं देखील त्यांना वगळण्यात आली. जे आंदोलन आम्ही त्या ठिकाणी पनवेल आणि उरण आणि खानापूरमध्ये करत होतो त्याला यश आलं आणि आज पेणमधला नैना प्रकल्प रद्द करण्यात आला. पण आज त्यांनी जो नवीन प्रकल्प आणलेला आहे तो त्याहून अधिक घातक आहे. तिथे पनवेलमध्ये आम्ही महाऊर्जा प्रकल्प होता, ज्याच्यामध्ये हायटेन्शनच्या खाली ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होतात आणि तिथे एक गावाचं उदाहरण सांगतो. चिंद्रण गावामध्ये जवळजवळ 8 दिवस आंदोलन उपोषण चालू होतं. तिथले ग्रामस्थ रोज 1000-2000 ग्रामस्थ तिथे बसत होते आणि त्या आंदोलनाला समर्थन देत होते. तिथल्या ग्रामस्थांनी 8व्या दिवशी तिथले आमदार आणि महाऊर्जाचे अधिकारी, तहसीलदार प्रांत यांच्यासोबत बैठक लावली. 3 तास बैठक चालली, पण काही आता आला नाही. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मला बोलवलं. मला तो विषय माहीत नव्हता त्यांचा आंदोलनाचा, पण मी गेलो आणि तिथे प्रांत, तहसीलदार आणि महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही 10 मिनिटांची बैठक केली आणि तांत्रिक समाधान त्याच्यामध्ये करून दिलं की बाबा ही हाय टेन्शन नाही, ती तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीमधनं घेऊन जाता आणि तिथे एक 80-100 एकर जी बाधित होते त्याऐवजी तुम्ही सरकारी जमिनीमधनं अशा प्रकारे घेऊन जा आणि तुमच्या बोरला तुम्ही कसं रोटेट करू शकता, तुमची वायर कशी जाईल आणि तुमचा कसाही खर्च वाढणार नाही आणि तरी देखील तुम्हाला शेतकऱ्यांची जमीन न बाधित करता हे करता येऊ शकतं. हे समाधान आपण तिथे 10 मिनिटात दिलं. मी जे समाधान दिलं त्यामुळे तिथलं ते आंदोलन जे काय ते थांबलं आणि शेतकऱ्यांची ती शेकडो मी जे 10 मिनिटात केलं ते महत्वाचं नाही. ती संधी जी उपलब्ध करून दिली ती त्या ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिली. ते सगळे संघटित होते, ते सगळे एकत्र होते. त्यांच्यामध्ये कुठलेही पक्षीय भेदभाव नव्हते, त्यांच्यामध्ये कुठलेही इतर भेदभाव नव्हते. म्हणून त्यांना ते घडवता आलं आणि आज त्यांनी त्यांची जमीन वाचवली. आज तिथे सोन्याचा भाव येतोय. आज तिथे त्या ग्रामस्थांना भविष्यामध्ये जे फायदे मिळणार आहेत ते असंख्य प्रमाणामध्ये असणार आहेत आणि ते त्यांना पुढच्या पिढ्यांना देखील देता येतील असं मला वैयक्तिक वाटतं. आज अशा प्रकारचे अनेक ज्या समस्या आहेत त्या आम्ही उरण, पनवेल, पेण, खालापूर या भागांमध्ये 3ऱ्या मुंबईमध्ये हाताळलेल्या आहेत. आज ह्याच कामाला पाहून वारंवार मी अनेक वेळेला आमदार जयंतभाई पाटील असतील, बाळाराम पाटील असतील, इतर लोक पण मला वेळ पाटील साहेब बोलवायचे, जयंत म्हात्रे, तिथले इतर नेते सगळेजण. असा कुठलाही तांत्रिक विषय असला तर पक्ष सोडून इतर पक्षाचे लोक देखील मला त्या तांत्रिक विषयासाठी मदत घ्यायला बोलवायचे. आता हेच काम पाहून आपल्या पक्षश्रेष्ठींनी इथे विचार केला की पेणमधला तुमचा जन्म आहे, पेणमध्ये या प्रकारच्या प्रकल्पांना सुरुवात झालेली आहे आणि इथे कोणीतरी पाहिजे ज्यांनी हा लढा उभारायला पाहिजे, ज्यांनी या समस्या सोडवायला पाहिजे, ज्यांनी याच्यामध्ये समाधान करायला पाहिजे. या उद्देशाने मला त्यांनी इथे काम करण्याचा जो आग्रह केला आणि त्यामधूनच मी या वर्षीपासून इथे कामाला सुरुवात केली. MMRDA प्रकल्प या वर्षी जेव्हा आला आणि हरकती घ्यायला फक्त 10 दिवसाचा कालावधी होता, आपण त्या 10 दिवसामध्ये संकल्प ग्राम समृद्धी महेंद्र ठाकूर साहेबांचं मी आभार व्यक्त करेन की त्यांच्या संस्थेमार्फत अनेक इतर संस्थांच्या मार्फत जवळजवळ पेणमधला
18,500 हरकती आपण शासनाच्या समोर ज्या मांडल्या. आज शासन हरकतींवरती सुनावणी घ्यायला देखील वेळ लावते, कारण त्यांना माहिती आहे हे एवढं सोपं असणार नाही. त्यांना माहिती आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती आजपर्यंत महाराष्ट्रात कधीच कोणी घेतल्या नव्हता. तो विक्रम आपण करून दाखवला पेठमधला. त्यामुळे आज शासनाला या गोष्टीची दखल घ्यावी लागते की इथले शेतकरी अशा सहजरित्या आपल्या जमिनी जाऊन देणार नाही. पण पेठमध्ये अनेक असंख्य समस्या आहेत. आज जेव्हा आपण समस्यांविषयी म्हणतोय आणि विशेष करून वाशी वडाव विभागाविषयी म्हणतोय तर आज इथे पाण्याची अतिशय गंभीर समस्या आहे. आज जे पाणी आपल्याला उपलब्ध होतंय उपलब्ध पण त्याला म्हणता नाही येणार, कारण ते पूर्ण वेळ उपलब्ध नसतं. अनेक वेळेला 2-2, 3-3 दिवसानंतर पाणी येतं. मगाशी मला वाटतं महेंद्र ठाकूर साहेबांनी उल्लेख केला की 165 कोटी रुपये खर्च करून आपल्याला काय मिळालं याचं उत्तर आपल्याला अजूनपर्यंत आपल्या समोर नाहीये. सो अशा प्रकारची गंभीर पाण्याची समस्या आहे. ह्या वर्षी जवळजवळ 4 ते 5 लोकांचा इथे कावीळमुळे बळी गेला आणि हे सगळ्यांना समजते की ह्या दूषित पाण्यामुळे हा बळी गेलेला आहे. तरी देखील आपल्या इथल्या नेतृत्वाने याबद्दल काहीही केलेलं नाही. अशा प्रकारची निष्क्रियता दाखवून असंवेदनशीलता दाखवून आपण आज आपलाच हा जो लढा आहे तो कमजोर करतोय. आपल्याला ह्या विषयांवरती बोलणं अभिप्रेत आहे. प्रत्येक नागरिकाने आज प्रश्न विचारणं अभिप्रेत आहे की अशा प्रकारची असंवेदनशीलता का म्हणून आपण सहन करायची. ज्या वेळेला दूषित पाणी येतंय त्यावेळेला प्रशासनाच्या शासनाच्या इथल्या नेतृत्वाच्या काही जबाबदाऱ्या आहेत ज्या त्यांनी पार पाडायलाच हव्या. त्याच्यासाठी काही उपाययोजना लगेच काही तुर्तास राबवायला हव्या. पण कुठल्याही प्रकारची चर्चा देखील झालेली दिसत नाही. ज्या काही चर्चा प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी आपणच केलेल्या बळजबरीमुळे केल्या त्याच्यामध्ये समाधानकारक कुठल्याही गोष्टी तशा झाल्या नाही. पण एक गोष्ट ह्या वर्षी जी आपल्याला पाहायला मिळाली की वाशी वडाव विभागातल्या अनेक संवेदनशील जे नागरिक आहेत त्यांनी लढा उभा करता. हेमंत पाटील असतील, इथे अजित पाटील आहेत, परत अनेक नंदा म्हात्रे आहेत, इतर अनेक लोक आहेत की ज्यांनी आंदोलन केलं आणि पाणी समस्येवरती जे आपलं पाणी राखीव आहे कशामध्ये तर हेटवणे धरणामध्ये ते पाणी आम्हाला मिळावं यासाठी जो काही आंदोलन केलं त्याला यश आलं. आणि काही प्रमाणामध्ये आपल्याला हे तरी कबूल करण्यात आलेलं आहे की बाबा याचा फायदा आपल्याला भविष्यात मिळणार आहे. आता तो मिळवण्यासाठी देखील आपल्याला विविध गोष्टी कराव्या लागणारच आहेत. त्या ठिकाणी तसं आपसूक मिळत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते तसं आपसूक मिळत नाही, कारण आपल्या इथलं नेतृत्व तेवढं कार्यक्षम नाही. आता पाण्याच्या समस्येच्या खेरीज आपल्याला अनेक इतर समस्या आहेत. एक महत्वाची समस्या म्हणजे काय तर रोजगार. आज आपल्या घरामध्ये प्रत्येकाला माहिती आहे की ग्रॅज्युएट लोक आहेत, युवक आहेत, ज्यांनी असंख्य मोठ्या प्रमाणावरती शिक्षण घेतलेले पदवीधर लोक आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत. मगाशीच आम्ही कोणत्या गोरजे गावामध्ये मला वाटतं त्या कणकणीमध्ये फिरत होतो आणि तिथे आत्ताच त्यांनी मला माहिती दिली की तो मुलगा जो मला भेटला त्याने UPSCची प्रिलिम क्लिअर केलेली आहे. म्हणजे आपले जे UPSC अधिकारी बघण्यापर्यंत लोक शिक्षण 20,000च्या नोकरीसाठी नवी मुंबई पनवेल सारख्या ठिकाणी जावं लागतंय. आज आपल्या इथे रोजगार नाही का आपल्या इथे मुबलक रोजगार आहे. आज आपल्यापासून जवळच असलेल्या JSW कंपनीमध्ये आपल्याकडे रोजगार आहे. पण त्या रोजगारामध्ये आपले लोक किती परमनंट आहेत तर 5% पण नाही. बहुतांशी लोकांना तर कॉन्ट्रॅक्टवरती अतिशय कमी पगारावरती घेण्यात येतं आणि जी काही पिळवणूक आपली केली जाते जमीन आपली त्या जमिनीवरती रोजगार निर्माण झाला. त्या कारखान्यांमधनं आज 50,000 कोटी वर्षाला रेव्हेन्यू येतो त्या कंपनीला. अशा ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये निर्माण झालेला रोजगार ज्याच्यासाठी सर्वतोपरी कायदे आहेत की ज्या जमिनीमध्ये रोजगार निर्माण होतो तिथल्या स्थानिकांना त्याच्यामध्ये प्राथमिकता ही दिलीच गेली पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे. असं असताना देखील आपल्याला तो रोजगार मिळत नाही. याचं कारण काय आपल्या इथलं निष्क्रिय नेतृत्व. आज या विषयावरती कोणी काम केलं असतं तर आपल्या इथल्या युवकांची आपल्या इथल्या समाजाची ही परिस्थिती झाली नसती. पण ही समस्या वारंवार आपल्या समोर आहे. याच्यामध्ये लवकरच आपल्याला काम करण्याची गरज आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे आणि माझी स्वतःची कटिबद्धता आहे की हा विषय आपण लवकरात लवकर काम करून मागे लावायचा. पाणी समस्येवर देखील आपल्याला काम करायचं आहे. अनेक इतर छोटे मोठे पायाभूत सुविधांचे विषय आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. पण आज आपल्याला वाशी सारख्या विभागामध्ये
जिथे धरमतर खाडीच्या आपण बाजूला आहोत आणि जिथे रिअल इस्टेटचे वारे जोरात व्हायला लागलेले आहेत. शहरीकरण आज वेग धरून पाहत आहे. जागतिकरणाचा जो प्रेशर बिल्ड होतोय, ज्याच्यामध्ये आपण असंख्य प्रकल्प MTH ज्याला आपण अटल सेतू म्हणून ओळखतो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, आज अलिबाग विरार मल्टीमोडल कॉरिडॉर असेल आणि इतर असंख्य जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट येत आहेत, हे सगळे काही काय करणार आहेत तर ही शहरीकरणाची सुनामी आपल्याकडे येते. या सुनामीमध्ये आपल्याला एकच आहे चान्स की आपल्याला आज जेव्हा ही धोरणं बनतायत त्या धोरणांमध्ये आपल्यासाठी सुयोग्य जागा निर्माण करणं गरजेचं आहे. आज मी एक छोटंसं उदाहरण सांगतो. 4 दिवसापूर्वी अमरापूर गावातले गणपती कारखानदार मला भेटायला आले होते पेठ कार्यालयामध्ये आणि त्यांनी समस्या जी मांडली ती काय होती तर आता त्यांच्या गणपतीच्या POP गणपतीचं सीझन आहे, आता मूर्त्या विकायला सुरुवात होते. लोक सगळे बिझी आहेत. गणपती कारखानदार जे आपले कार्यकर्ते ते तर या सभांना पण येऊ शकत नाही कारण त्यांचा आत्ताचं शेड्यूल अतिशय टाईट आहे. असं असताना ते ही समस्या घेऊन आले होते की आता हायकोर्टमध्ये नवीन पेटिशन आलेली आहे कोणाकडनं तरी की POP वरती बंदी आणा. आता जे काही मूर्ती कारखानदार आहेत ते POPनीच जे गणपती मूर्त्या बनवतात. आज वाशी वडाळ विभागामध्ये देखील कित्येक प्रमाणामध्ये कारखाने आहेत. आपण स्वतःनी स्वकौशल्याने निर्माण केलेला रोजगार, आज सरकारची जबाबदारी होती की आपल्याला रोजगार निर्माण करावा, आपल्याला रोजगार द्यावा. असं नसताना आपण पेठकरांनी आपलं नाव जगभर बजवलंय. गणपती कारखान्याच्या मार्फत स्वतःसाठी स्वतः निर्माण केलेला रोजगार तो पण आपल्याला टिकवता येत नाही का तर शासनाने प्रशासनाने त्याच्यासाठी काही केलं नाही. त्यांची समस्या ही होती की पूर्वी जयंतभाई जेव्हा आमदार होते तेव्हा ते विधान भवनामध्ये प्रखरपणे हा विषय मांडायचे. आता आमच्यासाठी हा कोण मांडणार, आम्हाला याच्यामध्ये समाधान कोण करणार देणार. तर ह्या प्रकारच्या ज्या जटिल समस्या ज्या दिवसेंदिवस येत असतात ह्याच्यामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. ह्याच्यामध्ये आपला प्रतिनिधी तिथे विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये असणं गरजेचं आहे जो योग्य पद्धतीने मांडेल. नाहीतर मग आपण जर सातत्याने जे गेले 25-30 वर्ष पाहतोय तशाच प्रकारचं नेतृत्व जर इथलं आपलं पेण मधलं जर तिथे असेल तर ते ह्या विषयावरती भाष्य करतील असं मला तरी वाटत नाही. कारण आतापर्यंतचा इतिहास आपला तेच सांगतो. आज आपल्याला मी जिथे जिथे कुठेही जातोय आज हा जनविकास जनसंवाद दौरा होता आणि सकाळी आम्ही वाशीला मंदिरामध्ये पाया पडून जी सुरुवात केली संपूर्ण वाशी गावामध्ये, त्यानंतर आम्ही कणे बोर्जे उडाणीचा काही भाग आणि त्यानंतर आपण नारवेल बेनवले आणि मग त्यानंतर आपण दीवला गेलो. या सगळ्या ठिकाणी लोकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. प्रत्येकाला हीच आशा आहे, प्रत्येकाच्या डोळ्यात हीच आशा आहे की आमचे छोटे मोठे प्रश्न आहेत. खरोखर लोक मोठे प्रश्न विचारतच नाही, ते छोट्याच गोष्टी सांगतात. आम्हाला पाणी नाही आलं अजूनपर्यंत, आम्हाला माझा मुलगा त्याला नोकरी मिळत नाही, या छोट्या समस्या सांगतात. त्याच्या या मूलभूत समस्यांच्या पलीकडे तर कोणी काही सांगत पण नाही. पण त्यांना आपल्याला पाहिला की हा आशावाद वाटतो की बाबा हा व्यक्ती काहीतरी करू शकतो आणि म्हणून ते आपल्याला समस्या. तर ही जो काही आशावाद आहे तो आशावाद आपल्यामध्ये एक मोठी जबाबदारी निर्माण करतो की या आशावादाला आपल्याला जिवंत ठेवून आज या आशावादातूनच आपल्याला ही लाट निर्माण करायची ज्याच्यातून आपण हे पुढचे जे सगळे प्रश्न आहेत या समस्या आहेत त्याचं समाधान करू शकू. आज ह्या विकासाच्या लाटेमध्ये आपल्याला विकास होणारच आहे, पण तो विकास जो आहे तो शेतकरी केंद्रस्थानी घेऊनच केला गेला पाहिजे. याच्यामध्ये आज मगाशी जसं आपल्याला तोषक पाटील साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये आज वाशी वडाव विभागाने 1922 साली दिलेला जो नारा होता तो सांगितला. आपल्याला देखील इथून आज नारा द्यायची गरज आहे की विकास कसाही असो कोणताही असो पण आम्ही आमची जमीन देणार नाही, आम्ही आमची जमीन देणार नाही हा नारा स्पष्टपणे आपल्याला शासनाला इथून द्यायचा आहे. आणि आज त्याची सुरुवात आपण वाशी वडा विभागात करूया. विकास होईल. आज काय हा इथे जो त्यांना विकास घडवायचा आहे तो काही एअरपोर्ट सारखा प्रकल्प नाही की ज्याच्यामध्ये जमिनी शासनाच्या नावाने पाहिजे. अनेक ठिकाणी एअरपोर्ट सारख्या प्रकल्पांमध्ये देखील बाहेरच्या देशांमध्ये जमिनी या शेतकऱ्यांच्या नावावरती घेऊन देखील प्रकल्प झालेले आहेत. इथे होणारा अभिप्रेत विकास हा त्या प्रकारचा बिलकुल नाही. इथे होणारा जो विकास आहे हा शहरीकरणाचा विकास आहे, म्हणजे रिअल इस्टेट आहे. रिअल इस्टेटमध्ये आज मुंबईमध्ये देखील
80-90 माळ्याच्या इमारती बनतात, त्याच्यामध्ये ज्या जमिनी असतात त्या प्रायव्हेट पार्टीच्याच असतात, त्या काही शासनाच्याच नसतात. त्यामुळे जर आपल्याला इथे विकास घडणार असेल तर विकास घडत असताना ह्या जमिनी आमच्या शेतकऱ्यांच्याच असायला पाहिजे. शेतकरी ठरवेल तो विकास, तो काय असेल, त्याला उद्या त्याची जमीन जर भाडे तत्वावरती द्यायची असेल तर भाडे तत्वावरती देईल आणि त्याच्यातनं त्याचा उदरनिर्वाह चालू शकेल. त्याला इमारत बांधायची असेल तर तो इमारत बांधेल, त्याला नसेल बांधायची, त्याला शेती करायची तो शेती करेल. प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असायला हवा. आजपर्यंत शेत जमीन जेव्हा त्यांच्या मालकीची होती तेव्हा निर्णय हा त्यांचा होता. आज शहरीकरण झालं तरी देखील तो निर्णय त्यांचाच असायला हवा. हे जोपर्यंत आपण संवेदनशीलता आपल्या समाजामध्ये निर्माण करत नाही तोपर्यंत आपण शासनाला शम्य करू शकणार नाही. त्यामुळे आज आपल्याला सर्वांना इथून हा नारा देण्याची गरज आहे, आम्ही आमची जमीन देणार नाही. हे स्पष्टपणे आपण सांगूया की आम्ही आमची जमीन देणार नाही. मला वाटतं मी तरी देखील बराच वेळ बोललोय, तर मी माझं बोलणं आवडतं घेतो, भाषण आवडतं घेतो आणि मी मंच खुला करतो. एक आपण 15 मिनिटं का होईना आपल्यातल्या कोणाला जर काही जर मत मांडायचं असेल, उघडपणे मला काही प्रश्न विचारायचा असेल, जर आज आपण जनसंवाद दौरा करतोय, त्याच्या मार्फत आपण लोकांपर्यंत पोहोचतोय, आपला परिचय देतोय, लोकांना समस्या विचारतोय, समाधान सांगण्याचा प्रयत्न करतोय, तर इथे आपल्याला ही कटिबद्धता दाखवायची गरज आहे की येत्या 5 वर्षामध्ये आमची भूमिका काय असणार आहे. त्यासाठी आपण अतिशय मन मोकळेपणाने कुठल्याही प्रकारचा कसाही प्रश्न असो, तो लहान असो, तो मोठा असो, तो गंभीर असो, तो मला चुकीचा वाटेल किंवा मला एम्बॅरेस करेल असा देखील असेल तरी बिनधास्त विचारा. मला त्या प्रत्येक प्रश्नाला सामोरं जायला काही वाटणार नाही. आपलं जोपर्यंत आपण संवाद साधत नाही तोपर्यंत आपल्याला आपला समाज संवेदनशील बनवून आपलं भवितव्य सुयोग्य घडवता येणार नाही. त्यामुळे आपण संवादासाठी हा मंच खुला करूया. मला तुम्ही माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. अतिशय मोठा कंपनी बसलेली आहे आणि त्या कंपनीमध्ये जेमतेम 5% तुम्ही म्हटल्याप्रमाणे 5% परमनंट आपले स्थानिक पुत्र आहेत. तर तुम्ही तर निवडून येणारच, याच्याबद्दल काही शंका नाही. तर तुम्ही निवडून आल्यानंतर हा प्रश्न कशा पद्धतीने हाताळला आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न माझा असा आहे की पाणी प्रश्न हा तुम्ही कसा सोडवा. आता हे ह्या विभागातले सर्वात महत्वाचे प्रश्न आहेत आणि याच्यातला हा जो पहिला प्रश्न जो त्यांनी जो विचारला की JSW कंपन्यांमध्ये जो रोजगार आहे तो आपल्याला परमनंट मध्ये आपल्याला मिळत नाही. तर पहिली गोष्ट तर काय आहे की याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात आपल्याला जन आंदोलन उभारण्याची गरज ही लागणारच आहे. आज त्यांनी म्हटलं की बाबा ह्या येत्या विधानसभेमध्ये आपण आमदार होऊ शकता, ही संभावना असो किंवा नसो तरी देखील आपल्याला ह्या प्रश्नावरती तर काम करायचंच आहे. त्याच्यामुळे आमदार झालो म्हणूनच करेल आणि नाही झालं म्हणून करणार नाही असा काही भाग नाही. या समस्येवरती मी सामाजिक बांधिलकी म्हणून ह्या प्रश्नावरती काम करायलाच पाहिजे. त्याच्यामुळे माझं उत्तर असं असेल की आपण जर समजा विधानसभेमध्ये असतो तर याला सोडवण्याचे इतर अनेक मार्ग आहेत जे अवलंबता येतील, पण ते न सांगता मी जो दुसरा मार्ग आहे की आपल्याला काही प्रमाणामध्ये याच्यात जन आंदोलन उभं करून आपल्याला ज्या कायदेशीर प्रक्रिया आहे त्याची बाजू मांडून JSWला प्रखरपणे ही भूमिका आपली जी शेतकरी म्हणून ती सांगावी लागेल. मगाशी रोशन पाटील साहेबांनी आपल्याला याची उत्तम उदाहरणं ऐतिहासिक उदाहरणं सांगितली की कुठल्याही प्रकारची भूमिका असो, कुठल्याही प्रकारची गोष्ट असो, पण जर आज आपण शेतकरी म्हणून, भूमिपुत्र म्हणून, एक समाज म्हणून जर ठरवलं तर याच्यामध्ये आपण बदल घडवू शकतो आणि त्या प्रकारचं जन आंदोलन आपण याच्यामध्ये उभारून शासनाच्याच कायदेशीर ज्या प्रोव्हिजन आहेत त्या प्रोव्हिजनच्या अंतर्गत या गोष्टी JSWला करायला भाग पाडू शकतो आणि हे सहज शक्य आहे. पण बऱ्याच वेळेला आपण त्याबाबत भूमिका घेत नाही, कोणतीच भूमिका घेत नाही. आज लोक त्याच्याबद्दल अशी भूमिका मांडतात, आमचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, आमचं हे आहे, आमचं ते आहे, त्याच्यामुळे मग त्याच्याबद्दल कानाडोळा केला जातो. तसं कानाडोळा करायची मला काही आवश्यकता वाटत नाही. आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे उतरून ती किती पलाटे कंपनी असू दे, आपण देखील एक अख्खा तालुका आहोत, आपण त्यांना सहजपणे या गोष्टीसाठी शम्य करू असा मला तरी स्वतःला कॉन्फिडन्स आहे.
दुसरा जो आपला प्रश्न होता की जो पाणी समस्येवरती बाबत होता, पाणी समस्या ही बऱ्याच वेळेला मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की आपल्यापेक्षा समस्येला किती वेळ विलंब करू शकता हा बऱ्याच वेळेला काही राजकारण्यांचा हेतू असतो. तर तशा प्रकारचा जो हेतू आहे त्या हेतूतनं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मला वाटतं की आज इथे जे आंदोलन यशस्वी झालं होतं वाशिम विभागामध्ये त्याची प्रचिती म्हणून आपल्याला आत्ता मी म्हणतो धोरणात्मकरित्या का होईना फंड अलोकेशन होणार आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रकल्पासाठी. त्यामुळे त्याच गोष्टीला जर आपण पुढे घेऊन गेलो आणि त्या गोष्टीवरती काम केलं तर सहजपणे हा प्रकल्प पूर्ण होऊन घरोघरी हेटवणी धरणाचं पाणी जे आहे ते शेतीला तसेच घरांना पुरवण्यात येईल. ही समस्या सहजपणे हाताळता येऊ शकते. हिला हात न घालून याच्यामध्ये निष्क्रिय दृष्ट्या जे काही आता बंद झाले तसं न होता आपण कार्यशीलरित्या याला आपण करून घेणार आहोत त्या काळामध्ये. धन्यवाद. त्याच्यानंतर आता मोठ्या ग्रामस्थ एकनाथ वर्तक हे आपले प्रश्न विचारत आहेत. नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की आता जे शेतीला जमीन आहे आणि त्याच्यामध्ये मँग्रोव्ज हा अतिशय बिकट परिस्थितीचा प्रश्न निर्माण झाला आहे की त्याला आपण हात पण लावू शकत नाही. तोडला तर त्या कायद्याच्या गुन्ह्यात असतो. तर याच्यासाठी आपल्याला काय करता येईल? ही जटिल समस्या आहे. याचं कारण काय आहे की ही नैसर्गिक प्रक्रियेतनं निर्माण होणारी समस्या आहे. याच्यामध्ये होतंय की बऱ्याच वेळेला आपल्याला देखील शेतकरी म्हणून ही गोष्ट लक्षात येत नाही. आणि आता कसं झालेलं आहे की बहुतांशी म्हणजे ह्या समस्येचं मी उदाहरण तुम्हाला नवी मुंबईतनं देतो. नवी मुंबईमध्ये काय झालं की जेव्हा नवी मुंबईमध्ये सिडकोनी जमीन हस्तांतरित करून घेतली, स्वतःकडे घेतली आणि बहुतांशी शेतकऱ्यांनी शेती करणं बंद केलं, त्यावेळेला जेव्हा शेती करणं बंद होतं तर त्यावेळेला जी जमीन ज्या पद्धतीने शेतकरी स्वतःची प्रोटेक्ट करत असतो म्हणजे हाताळत असतो, सांभाळत असतो आणि त्यावेळेला ह्या अशा गोष्टी घडून देत नसतो, तसं न झाल्यामुळे जमीन अशीच पडत होती. जिथे तिथे खारं पाणी पोचत होतं त्या प्रत्येक छोट्या स्क्वेअर फीटवरती देखील मँग्रोव्ह झाले. आज काय झालंय नवी मुंबईमध्ये म्हणजे आता हे शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं पण सिडकोसाठी गेल्या वर्षी जी झालेली घटना होती ती अशी होती की त्यांची हेक्टरो एकर जमीन हेक्टर आणि हेक्टर म्हणजे शेकडो हेक्टर जमीन जी आहे तिच्यामध्ये मँग्रोव्ह त्यांनी डिक्लेअर करून फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्यांना हँडओव्हर करावी लागली. ती जमीन आता तिथे फॉरेस्ट आहे ते फॉरेस्टकडे हँडओव्हर झालं. जी जमीन त्यांना असं वाटलं होतं वैयक्तिकरित्या की बाबा इथे आम्हाला हे प्लॉट विकता येतील ते करता आलं नाही. आता ही प्रक्रिया काय आहे की वर्षानुवर्ष ही घडत जाते. आपल्या इथे पण बहुतांशी ही गोष्ट कशामुळे झालेली आहे तर आता याचं उदाहरण जर तुम्ही दादर सारख्या ठिकाणी बाहेर जे माझं स्वतःचं गाव आहे तर तिथे बंदिस्ती जशीच फुटली आणि खारं पाणी हात आलं महापुराला तेव्हापासून शेती हळूहळू कमी व्हायला लागली. जशी शेती तुमची कमी व्हायला लागली हे बेट पूर्वी पण बेटच होतं ना, हे पूर्वी पण बेट होतं पण तेव्हा शेती होत होती. जशी तुम्ही शेती करायला सोडता तसं त्याच्यामधली जी परिस्थिती आहे ती बदलत जाते. दादरचं उदाहरण काही शेतकऱ्यांनी शेती सोडली असं नव्हतं. तिथे नैसर्गिक हानी जी काही निर्माण झाली, नैसर्गिक प्रक्रिया जी काय होती, बंदिस्ती जी मोडली, त्या बंदिस्तीला पुनश्च उभारणी करणं हे ग्रामस्थांना काही शक्य झालं नव्हतं कारण ते अतिशय मोठं काम होतं आणि त्यामुळे तिथे ती परिस्थिती निर्माण झाली. पण आपल्या आज खारेपाटा भागामध्ये देखील अनेक ठिकाणी ही समस्या आहे आणि या समस्येमधून एक आणखी एक समस्या निर्माण होती काय माहितीये का, जी आम्हाला उरण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे जवळचाच भाग आहे उत्तरेचा ती पाहायला मिळते. तिथे आज अनेक विकास योजना आहेत पण जिथे जिथे या छोट्या मोठ्या खाड्या आहेत किंवा छोटे छोटे वॉटर चॅनल आहेत तिथे आज जर तुम्ही सियाझेडच्या ड्रॉइंग पाहिलं ना तर सियाझेडच्या ड्रॉइंग मध्ये बहुतांश जमीन त्याच्या आजूबाजूची ही सियाझेड मध्ये बाधित झालेली असते आणि तिचा मग उपयोग तुम्ही कुठल्याही विकास कामांसाठी करू शकत नाही. म्हणजे एखादा शेतकरी यांनी 3 एकर ठेवलेली आहे पण ती संपूर्णपणे सियाझेड मध्ये बाधित आहे तर त्याची ती 3 एकर जमीन कोणी विकत घ्यायला येत नाही कारण तिच्यावरती कुठलाच विकास करता येत नाही. तर ही ह्या मँग्रोव्हमध्ये निर्माण होणारी आणखी एक वाढीव समस्या आहे. आणि इतर छोटे मोठे मँग्रोव्हचे जे तुम्हाला माहिती आहे की कायदेशीर प्रक्रियांमुळे देखील आपल्याला येणाऱ्या ज्या समस्या आहेत हिला समाधान एकच आहे की आज आता समजा ही समस्या संपूर्ण क्षेत्राच्या 2%
असेल किंवा 1% असेल तर ही वाढू नये म्हणून ज्या उपाययोजना करायला पाहिजेत त्या लवकरात लवकर करायला हव्या. जिथे जिथे बंदिस्ती आपल्या कंट्रोलमध्ये नाही, जिथे जिथे आपण जमिनी अशा पद्धतीने आहेत की आपण दुर्लक्ष करतोय, तिथे तिथे त्या ठिकाणी त्या बंदिस्ती घालून घेणार, तिथे तिथे ते खारट पाणी जे आहे ते शेत जमिनीला बाधित करणार नाही किंवा बांधांना बाधित करणार नाही ही काळजी घेणं हे आपल्याला करता येऊ शकतं. त्याच्यासाठी अनेक तांत्रिक सोल्युशन देखील आहेत, ते तांत्रिक सोल्युशन आपण करून त्या परिस्थितीवरती मात करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद अतुल म्हात्रे साहेब. आणि त्याला निधी उपलब्ध झाल्यानंतर पण सुटले नाही. ऍक्च्युली बऱ्याच वर्षांच्या ऑब्झर्वेशन नंतर असं दिसून येतं की सिलेक्शन कॉन्ट्रॅक्टर हा मूलभूत जो विषय आहे तो म्हणजे जे सिलेक्शन कॉन्ट्रॅक्टरचं केलं जातं ते पॉलिटिकल लोकांचं कनेक्शन असलेलं केलं जातं. त्यांचे नातेवाईक किंवा त्यांना दिल्यामुळं प्रॉपर टेक्निकल नॉलेज नसताना हे टेंडर अलॉट होतं. तर त्याच्यावरती आपण हे झाल्यावरती प्रॉपर लक्ष द्यायला लागेल, कारण तिथे ती ऍक्च्युली समस्या आहे, त्याच्यामुळे हा विकास होत नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं की बऱ्याच वेळेला टेंडर मधल्या ज्या क्रायटेरियाज आहेत त्या पर्पजली वीक ठेवल्या जातात आणि अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर लोकल त्याच्यामध्ये घुसवले जातात जे तांत्रिकदृष्ट्या प्रबळ नाही आणि त्यांच्याकडनं घडणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याच्यातून ही समस्या आणखीन वाढत जातात.